या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि आमचे सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार आणि आमदार सचिनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा म्हणून फलटण शहराचे नावलौकिक होता। त्याचप्रमाणे आता नुकतेच फलटणला अप्पर जिल्हाधिकारी तर साखरवाडीला अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर करण्याचं खूप मोठं काम सन्माननीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि या फलटण तालुका कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनजी पाटील या दोघांच्या प्रयत्नांना खूप मोठं यश आलेलं आहे। आणि इथून पुढची जे याच्या अगोदरची जे फलटण पासून जे सातारला होणारी फरफट निश्चितपणे या ठिकाणी थांबणार आहे। तरी मी भारतीय जनता पार्टी च्या वतीनं या फलटण तालुक्याची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांचे खूप आभार मानतो आणि त्यांना खूप सारे धन्यवाद देतो। आज फलटण तालुक्यामध्ये कालच आम्हाला सर्व मतदार बंधू भगिनींनी अगदी चांगले यश दिलेलं आहे आणि आमची प्रगतीचा आलेख माननीय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनजी पाटील, नगराध्यक्ष माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंहजी भोसले आणि सर्वच कार्यकर्ते असेल या सर्वांच्या आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने आज कॅबिनेटला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय साताराचे जे फलटणला ऍडिशनल एक होते आणि साखरवाडीला एक अप्पर तहसीलदार कार्यालय होते, या दोन्हीला आज कॅबिनेट मध्ये मंजुरी दिलेली आहे। या आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे फटाके वाजवून आणि पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आता गजानन चौक इथं आलेला आहे। मी एवढंच सांगेल मतदार बंधू भगिनींना की जिल्हा होण्याच्या कडे फलटणचं पहिलं पाऊल पडत आहे आणि बारामती सारखं, बारामती टाईप नाही पण बारामती सारखं जे आम्ही शब्द दिलता फलटण नगरपालिकेच्या वेळेस तो आम्ही पूर्ण करायला एक पहिलं पाऊल आहे आणि हा आनंद आम्हाला खूप खूप आनंद होत आहे की आम्ही ते पहिले पाऊल या जिथं आम्ही सभा घेतलेली, जिथं आम्ही शब्द दिलता त्याच वास्तूवर आज आम्ही फटाकडे आणि पेढे वाटून स्वागत करतोय, साजरा करतोय। तर मी सर्व फलटणकरांच्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी असतील, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांचेच आम्ही आभार मानतो आणि फलटणला जे 2 कार्यालयाला मंजुरी दिली यांचे वतीने भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या तर्फे आभार मानतो। आज फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि साखरवाडी येथे अप्पर तहसीलदार कार्यालय मंजूर झाले। एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा आणि आमचे नगराध्यक्ष शमशेरदादा नाईक निंबाळकर, आमचे रणजितदादा खासदार आणि आमदार सचिन पाटील यांचे अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। अत्यंत महत्वाची बातमी आहे। आताच फार गोड बातमी ऐकायला मिळाली की महाराष्ट्रामध्ये 11 प्रस्तावित जिल्हे जाहीर केलेले आहेत आणि त्यामध्ये पुणे विभागामधून पुणे जिल्ह्यातील बारामती, सातारा जिल्ह्यातील फलटण आणि सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर अशी 3 नावं आज प्रस्तावित जिल्हे म्हणून महाराष्ट्र शासन त्याला मान्यता दिलेली आहे। ही फलटणच्या इतिहासातली अत्यंत प्रचंड मोठी गोष्ट आहे की जिल्ह्याचं ठिकाण आपलं फलटण झालेलं आहे। आता सर्व ऑफिसेस लवकरच 1 वर्षाच्या फलटणला येतील। प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारीची पोस्टिंग सुद्धा 1 महिन्याच्या आत इथं होईल आणि त्या पद्धतीने कामाला सुरुवात होईल। या अत्यंत गोड बातमीचं खरं जर श्रेय असेल तर आपले नेते आदरणीय रणजित दादा यांचे, यांनी खरंच खूप प्रयत्न केले आणि फलटणसाठी जिल्हा मंजूर व्हावा असे जे प्रयत्न केले त्याला आपल्या फलटणकरांच्या कृपेने यश आलं। फलटणकरांनी दादांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, त्याचबरोबर आमदार साहेबांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे आणि नगराध्यक्षांच्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, याला अत्यंत महत्वाची गोष्ट आज घडलेली आहे।
आपले नगराध्यक्ष आता तालुक्याचे नगराध्यक्ष न राहता प्रस्तावित फलटण जिल्ह्याचे नगराध्यक्ष म्हणून घोषित होतील. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जिल्ह्याला लागणाऱ्या सर्व सुविधा महाराष्ट्र शासन आपल्याला देईल. दादा तिथं कुठेही कमी पडणार नाहीत एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आपण सर्वजण पुन्हा एकदा आपले नेते, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, आपले नेते रणजित दादा, आमदार साहेब, नगराध्यक्ष साहेब यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मी 2 शब्द थांबवतो. की या कामी आपले जे खरे सहकारी आहेत ते आहेत जयाभाऊ, जे आपल्या पालकमंत्री आहेत सोलापूरचे. तिथेही त्यांना यश मिळालेलं आहे आणि त्यांची सदैव आपल्याला मदत आहे. त्यांच्या प्रचंड मदतीमुळं दादांचे आणि त्यांच्या सारे संबंध याचा विचार केला तर निश्चितपणे चांगलं चित्र आपल्याला उभं करता येईल. यामध्ये आपण कुठेही कमी पडणार नाही. आता यामध्ये कोणते तालुके येत आहेत हे त्यांनी अजून काही जाहीर केले नाही जिल्ह्यामध्ये, ते लवकरच आपल्याला उद्या समजेल. मी पुन्हा एकदा फडणवीस साहेब, जयाभाऊ, रणजित दादा, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, आमदार साहेब आणि शमशेर दादा नगराध्यक्ष यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि फलटणकरांच्या वतीने आपण केलेल्या या कामाबद्दल मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. फडणवीस साहेबांचा समोर बघा, सर्वांनी समोर बघा. एक मिनिट. आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा काँग्रेस पार्टीचा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्याकडे अपेक्षा काय माहिती भाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. या सगळे आलटून पालटून या मागाशी अमोलराव जावा. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय. मुंबईवर फोनद्वारे आपल्याला बातमी दिली. आपण अत्यंत अल्प काळामध्ये सर्वच भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि सर्वच मित्र पक्ष असतील, हे कार्यकर्ते पदाधिकारी अगदी थोड्या वेळामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आले. त्या सर्वांचेच मी पक्षातर्फे दोन्ही पार्टी असतील आणि मित्रपक्ष या सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम खासदार आमदार साहेब आल्यानंतर जसे नगराध्यक्ष साहेब म्हणतात की मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचे जंगी सत्काराचा कार्यक्रम नगराध्यक्ष माननीय शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगरपालिकातर्फे लवकरच आयोजित करण्यात येईल एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.